नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो. आज आपण उपवासाची नवीन रेसिपी बनवतोय. बनवायला एकदम सोपी आणि खायला त्याहूनही टेस्टी. त्यासाठी पाव वाटी साबुदाणा, 1 वाटी भगर. हलकेसे गरम झाले, मिक्सरला बारीक करून घ्यायची पावडर. पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे, क्रश केलेले काजू, बेदाणे, क्रश केलेले शेंगदाणे, थोडीशी क्रश केलेली मिरची, ओलं खोबरं, चवीनुसार मीठ, लिंबू आणि साखर सर्व सारण आपण इथे तयार करून घेतलं. सारण तयार झाल्यावर बाजूला थंड करायला ठेवूया. पाव वाटी दूध आणि 1 वाटी पाणी, थोडंसं तूप आणि पाव चमचा मीठ. पाण्याला उकळी येऊ द्यायची. पीठ आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे. चाललेलं पीठ आपण परत त्या पाण्याच्या दुधामध्ये टाकायचं आणि जशी मोदकाला उकड काढतो त्याप्रमाणे इथे उकड काढून घेतलेली आहे. उकड काढून झाली, 5 मिनटं तसंच ठेवायचं आणि आता हे पीठ मळून घ्यायचं. ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. पुऱ्या तयार करून झाल्या की त्याच्यामध्ये सारण भरायचं, बाजूने कडा बंद करायच्या आणि वाटीच्या साहाय्याने मी इथे ह्या करंज्या तयार करून घेतल्या. बघा, इतक्या झटपट आणि छान करंज्या तयार होतात. आता इथे आपल्या करंज्या सर्व तयार झालेल्या आहेत. किती छान दिसत आहेत. आता आपण या चाळणीला तेल लावूया आणि करंज्या आपण वाफवून घेऊया. वाफवताना फक्त 5 ते 6 मिनटंच आपल्याला हे करंज्या वाफवून घ्यायच्या आहेत. 5 ते 6 मिनटामध्येच करंज्या आपल्या इथे तयार होतात. हलकासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि करंज्या काढून घ्यायच्या. नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा.